प्रचाराचा धुरळा उडालेला आहे. अमित देशमुखांची तोफ गावागावात, तांड्या-तांड्यावर जाऊन धडधडताना आपण ऐकतोय. विरोधकांवर बोचरी टीका. पुन्हा एकदा सांगतो, विलासराव देशमुखांच्या स्टाईलमध्ये टीका करतायत अमितजी. पण मला हे विचारायचं आहे, की ज्या पद्धतीने यावेळची निवडणूक आहे, मल्टी कॉर्नर फाईट आहे. फ्री फॉर ऑल म्हणतात तशातली ही लढाई झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये लातूरमधले सुद्धा डायनामिक्स चेंज होतील या सगळ्या परिस्थितीची, राजकारणाची, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, जी डायनॅमिक्स चेंज होतील ती काँग्रेसच्या फायद्याची असतील. म्हणजे स्वबळावर ज्या निवडणुका लढवल्या जात आहेत त्या काँग्रेसला फायदेशीर ठरतील लातूर जिल्ह्यामध्ये, असा मला विश्वास वाटतो. आणि त्यामुळं आमचं मनोबल वाढलेलं आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे. आम्ही प्रचंड मेहनत घेतोय, लोकांपर्यंत पोचतोय आणि आम्हाला विश्वास आहे की लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या जागा चांगल्या निवडून येतील आणि लातूर शहरामध्ये सुद्धा काँग्रेस पुन्हा चांगल्या मताने निवडून येईल. एका अर्थाने विलासरावने हा बालेकिल्लाच करून ठेवलेला आहे. लातूर महापालिका असेल, तुमचे दोन लातूर शहर ग्रामीण मतदारसंघ, औसा असेल, भलेही राजकारण वेगळं असेल पण काँग्रेसचा म्हणून हात या चिन्हाचा बालेकिल्ला. यावेळेला थोडी परिस्थिती काँग्रेसच्या राज्याच्या एकंदरीतच कारभाराच्या विरोधात आहे असं म्हटलं जातंय. त्याचा काही मूड जाणवतो प्रचार करताना, किंवा लोक किमान प्रश्न मांडत असतील, आक्रमकपणे बोलायला लागले असतील? नाही, त्या संदर्भामध्ये सुद्धा मला असं वाटतं की काँग्रेस इथं सदैव लोकांबरोबर राहिलेली आहे, लोकांच्या अडचणींना धावून गेलेली आहे, लोकांचे प्रश्न सोडवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते लोकांना ठाऊक आहे आणि कुणामुळं काय घडलं याची सुद्धा लोकांना जाण आहे. आणि काँग्रेस म्हणून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कुठं कमी पडली किंवा काँग्रेसमुळं कुठं अडचण वाढली असं झाल्याचं चित्र इथं तरी आम्हाला ऐकायला मिळत नाही. म्हणजे एकंदरीतच राष्ट्रवादी सोबत होती, त्यामुळे लोकांच्या मनामधले असलेला राष्ट्रवादीबद्दलचा राग, ह्याकडे तुम्ही थोडंसं बोट दाखवताय की आता हा हा हे बॅगेज नाही आमच्यासोबत? नाही, आता कसं आहे की काही गोष्टी स्पष्ट आहेत. म्हणजे आघाडीचं सरकार असताना कोणती जिम्मेदारी कोणाकडे होती हे लोकांना माहिती आहे. आणि प्रसार माध्यमांच्या सुद्धा माध्यमातून या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आलेल्या आहेत. चर्चा कशाची होते ही सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी बोलण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि मी कोणावर म्हणजे बोट ठेवतोय असंही नाही. जे आहे ते सुस्पष्ट आहे. जे महाराष्ट्रामध्ये घडलं ते सगळ्यांसमोर आहे. ते का घडलं हेही सगळ्यांसमोर आहे. आणि त्यामुळं काँग्रेस काय आहे आणि काँग्रेसनं काय केलं हे आम्ही लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मला खात्री वाटते की या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा एकमेव पर्याय या महाराष्ट्राला पुन्हा पूर्ववत समृद्धीकडे नेणारा राजकीय पक्ष म्हणून लोक पाहतायत, असा मला विश्वास आहे. तुम्ही असं म्हणता लोकांपर्यंत पोहोचताय तुम्ही. मी पण गेले काही दिवस बघतोय तुमचं ट्विटर अकाउंट उघडलेलं आहे, तुमचं फेसबुक अकाउंटवर दर दिवशी तुमचा प्रचार कुठे आहे हे दौरा टाकला जातोय. या सगळ्याचा रिस्पॉन्स कसा आहे? म्हणजे ही जी एक नवी मीडिया आहे याचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा वाटतो? नाही, आता सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या हातामध्ये आहे आणि तो विशेषतः आमचे जे तरुण आहेत, म्हणजे 14-16 वर्षापासून ते 35-40 वर्षापर्यंत, या प्रत्येकाकडे सोशल मीडिया हे टूल त्यांच्या हातामध्ये पोचलेला आहे. आणि त्याचा उपयोग हा मीही करतोय, सगळेच करतायत आणि त्याचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आज अनेक गोष्टी ज्या लोकांना माहिती नाहीत त्या त्यांच्यापर्यंत सोशल मीडियाद्वारे पोचतायत आणि ते कौतुकानं आम्हाला फीडबॅक देत आहेत किंवा प्रतिसाद देत आहेत की हे आम्हाला माहिती नव्हतं की हेही तुम्ही केलंय, हेही तुम्ही करताय, हे आम्हाला कळालं नव्हतं किंवा समजलं नव्हतं किंवा आमच्यापर्यंत पोचलं नव्हतं. आणि म्हणून मला वाटतं ते एक चांगलं माध्यम आहे. थेट लोकांच्या हातामध्ये त्यांच्या मोबाईल फोनवर सोशल मीडिया आहे आणि ते त्याचा उपयोग करतायत. डायरेक्ट थेट संपर्क होतोय आणि त्याचा जे
काम करतात त्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. तुम्हाला कुठेतरी वाटतं की ज्या पद्धतीचं आपण थोडं म्हणू की बंबार्डिंग, ज्या पद्धतीचं एक मोठ्या प्रमाणावर वापर काँग्रेसने आत्ता सुरू केलेला आहे या सगळ्या टेक्नॉलॉजीचा, हा थोडा अगोदर सुरू केला असता तर त्याचे रिझल्ट आणखीन वेगळे आले असते. तो थोडा उशिरा सुरू झाला, थोडा लोकसभेच्या पराभवानंतर रिअलाइज झालं, असं वाटतं कुठेतरी? नाही, आता मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुका ह्या विशिष्ट प्रश्नांवर लढल्या गेल्या आणि ती एक वेगळी निवडणूक होती. त्या निवडणुकीची पार्श्वभूमी आणि निवडणुकीमध्ये ऐरणीवर आलेले प्रश्न हे वेगळे होते. त्याही वेळेला सोशल मीडियाचा उपयोग काँग्रेसनं केला आणि सोशल मीडियाचा उपयोग केला म्हणून फायदा होतो आणि नाही केला म्हणून होत नाही असंही मी मानत नाही. सोशल मीडिया हे माध्यम आहे तुमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं. शेवटी तो संदेश लोकांना पटला तर ते तुमच्या बरोबर राहतील, नाही पटला तर ते कसे राहतील. दुसरा आणखी एक मुद्दा आहे. लातूरमध्ये फिरताना तुम्हाला असं म्हणजे पदोपदी लोकांच्या नजरेमध्ये जाणवत असेल की आता हा मुलगा काय करतो बघूया, आता हा मुलगा कसा लढतो बघूया. कारण इतके विलासरावांचे मित्र होते, तसेच टोकदार लढाया सुद्धा विलासरावांच्या होत्या. या सगळ्याचं एक दडपण कुठेतरी आहे असं वाटतं? नाही, दडपण नाही, उलट मला यातनं ऊर्जा मिळते. कारण लोक तुम्ही पाहिलं असेल की ही निवडणूक त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे. म्हणजे मी या निवडणुकीला उभा आहे असं मला वाटतच नाही. या लातूर शहर विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक मतदार हा या निवडणुकीमध्ये मी अमित देशमुख आहे म्हणून उभा आहे असं चित्र मला पाहायला मिळतं. आणि चांगल्या कामाची पावती देण्याची तयारी मतदारांनी दाखवलेली आहे आणि म्हणून त्यांना काहीतरी चांगलं झालंय याची प्रचिती झाली आहे आणि म्हणून चांगलं काहीतरी व्हावं अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणून चांगल्याच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. असं चित्र या लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये मला दिसतंय. आणि साहेबांचे जे सहकारी होते किंवा साहेबांचे जे चाहते होते, कार्यकर्ते होते, ते समर्थक होते, ते सगळे आता अमित देशमुख यांच्यासाठी मी काहीतरी करावं अशा भावनेनं ते माझ्याशी जोडतायत. आणि हे नातं आत्ताचं नाहीये. म्हणजे माझ्या आजोबांपासनं गेली आता 50-60 वर्ष या परिसरामध्ये आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहोत. माझे आजोबाही तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय राहिले. पंचायत समिती असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल त्या काळामध्ये. आणि त्यानंतर साहेब आले, त्यांनी गावाच्या ग्रामपंचायतीपासून मुख्यमंत्री पदापर्यंत आणि मग ग्रामविकास मंत्र्यापर्यंत केंद्रातल्या अशी घौडदौड त्यांनी केली. आणि म्हणून हे आमचं नातं तसं पारिवारिक आहे आणि कौटुंबिक आहे. हे लोकांबरोबरचं झालं, पण ही जी एक चर्चा असते साधारणपणे की काँग्रेसचं जे गटातटाचं राजकारण आहे, ज्यामध्ये एक मोठा खंबीर आणि सगळ्यात प्रभावशाली गट विलासरावांनी आपला निर्माण केला होता. आता हे जे गटातटाच्या राजकारणाचा फटका कुठेतरी बसला म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार आलेले आहेत. हे अपक्ष जे उमेदवार आलेले आहेत याचं कारण मुळात हे गटातटाचं राजकारण काँग्रेसचं अंतर्गत जे आहे ते पाठीमागे आहे असं म्हटलं जातं. या सगळ्याचा तुम्ही कसा विचार करता? आता मी त्याला गट तट असं मानत नाही. एखाद्या पक्षामध्ये काही सहकारी यांचं जरा चांगलं जमलं म्हणून तो गट झाला असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही सगळेच एका पक्षाचे सदस्य आहोत. आता कोणी कुणाबरोबर बसावं, कोणी कुणाबरोबर उठावं किंवा काम करावं हा ज्याचा त्याचा आवडीनिवडीचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्या आवडीनिवडीवर काही लोक जर एकत्र येऊन काम करत असतील तर त्याला गट हा शब्द प्रयोग करणं मला असं वाटतं चुकीचं आहे. आम्ही आमच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहोत आणि आमचा एकच गट आहे. नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या गेल्या वेळेला आणि एक वातावरण बदलून गेलं. याही वेळेला मोदी मोठ्या प्रमाणावर सभा घेत आहेत. आता बीड, औरंगाबाद, नाशिक आणि कुठे कोल्हापूर अशा सभा होत आहेत. या सभांचा परिणाम आता काय होईल असं तुम्हाला वाटतं? कितपत राहील लोकांच्या मनावर? मला असं वाटतं ते देशाचे पंतप्रधान आहेत. मी त्यांच्यावर टिप्पणी करू इच्छित नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातले त्यांचे नेते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
तर त्यांनी किती सभा घ्याव्यात, कुठं घ्याव्यात, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि त्याचा किती परिणाम होईल याबद्दलही आत्ता मत व्यक्त करणं हे थोडंसं घाईचं होईल. पण एक निश्चित मी सांगू इच्छितो की लोकसभेमध्ये जो परिणाम झाला तो निश्चितच तेवढा विधानसभेमध्ये होणार नाही याची मला खात्री वाटते. लातूरमध्ये ज्यावेळेला ते आले होते त्यावेळेला प्रचाराला, त्यावेळेला त्यांनी एक मुद्दा उचलला होता आणि जो खूप अडचणीचा ठरला होता तुम्हा सगळ्या काँग्रेसला, तो म्हणजे कल्पना गिरीच्या संदर्भातला. आता त्यामध्ये काही लोकांना अटक झालेली आहे, काही लोकांवर आरोप आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे वातावरण निवळलं असं वाटतं? नाही, कल्पना गिरी यांचा यांचं दुःखद निधन, मृत्यू झाला याचा आम्ही कठोर शब्दामध्ये निषेध केलेला आहे. असं त्यांच्याबरोबर व्हायला नको होतं. त्याच दिवशी आम्ही ही प्रतिक्रिया दिलेली आहे. दुर्दैवी घटना जी घडायला नको होती ती लातूरमध्ये घडली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस विभागानं तातडीनं पावलं उचलली. जे दोषी होते त्यांना अटक केली आहे. आता हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे, तेव्हा कारवाई सुद्धा तातडीनं करण्यात आलेली आहे. जेव्हा हे सगळं झालं त्यानंतर पुन्हा याचं राजकीय भांडवल जर विरोधक करत असतील तर याचं राजकारण कोण करतंय? तसं लातूर शहराच्या विकासाच्या संदर्भात मी तुमचा आता तो जाहीरनामा वाचला, लातूरनामा असं तुम्ही नाव दिले त्यामध्ये, आणि 100 कलमी कार्यक्रम दिलेला आहे. म्हणजे असं किती मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्याच काय पण इतर पक्षांच्या झालं हेही मला माहिती नाही, पण एक 100 कलमी कार्यक्रम आहे, एक स्ट्रक्चर्ड अशा स्वरूपाचं तुम्ही एक प्रेझेंटेशन देताय. हा 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 जो विचार आहे हा एक नव्या मतदाराला, ज्याला विकासाची अपेक्षा आहे, अशा ग्रोथ ओरिएंटेड मतदार जो आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून केलेला प्रकल्प आहे असं म्हणायचं? होय, मला सुरुवातीला 10 कलमी, 15 कलमी, 20, 25 कलमी कार्यक्रम करावा असं मला सुचवण्यात आलं होतं. पण मी जेव्हा लातूरसाठी काय काय करता येईल याचा विचार करायला लागलो तेव्हा 10, 15, 20, 25 कलमांमध्ये हे सगळं शक्य होईल असं मला वाटलं नाही आणि म्हणून 100 कलमी कार्यक्रम मी तयार केला आहे लातूर शहरासाठी आणि लातूर शहराच्या अवतीभवती जी गावं आहेत त्या गावांसाठी. आणि या लोकांच्या अपेक्षा आहेत. हा जो 100 कलमी कार्यक्रम तयार केलेला आहे त्यापैकी अनेक कलम मला हे लोकांनी सुचवलेले आहेत की आम्हाला हे हवं आहे. आम्हाला आता ग्रामपंचायतीमध्ये जो पाणी पुरवठा होतो तिथे आता फिल्ट्रेशन प्लांट तुम्ही बसवून द्यावं, शुद्ध पाणी आम्हाला मिळावं, हे मला त्यांनी कळवलेलं आहे. सुशिक्षित बेकारांना नोकरीची हमी दिली पाहिजे अशी एक मागणी सुशिक्षित बेकारांची आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं काही पावलं उचलण्यासाठी आम्ही पुढे आलेले आहोत. काही आता लातूरमध्ये शिक्षणाचं केंद्र लातूर बनलं आहे, त्यामुळे प्रत्येक वॉर्डमध्ये स्टडी सेंटर असावं, अभ्यासिका, त्या गोष्टी आम्ही या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. 24 तास पाणी पुरवठा व्हावा अशी लोकांची अपेक्षा आहे आणि म्हणून पाणी पुरवठ्यासाठी आणखी एखादी योजना आम्हाला विकसित करावी लागेल. त्या दृष्टीनं आम्ही तेही यामध्ये नमूद केलेलं आहे. अशा अनेक बाबी आहेत आणि म्हणून यामध्ये माझ्या काही कल्पना आहेत आणि लातूरकरांनी सुचवलेल्या काही कल्पना यामध्ये मी मांडलेल्या आहेत आणि म्हणून असा आम्हा सर्वांचा हा जाहीरनामा लातूरनामा म्हणून मी प्रसिद्ध केला आहे. आता त्याला माझ्या नावावर मतं मिळतील. आता मी त्यांना घराणेशाहीबद्दल प्रश्न विचारला होता, आता त्याला माझ्या नावावर मतं मिळतील. 5 वर्षानंतर ज्या वेळेला येशील त्यावेळेला त्याला त्याच्या नावावर मतं मिळालेली असतील. त्यावेळेला किती मतं मिळवतो ते बघूया, असं त्यांनी त्यावेळेला बोलताना म्हणाले होते. तुम्हालाही ते आठवतंय तर मला सांगा, यावेळचं तुमचं लीड, यावेळचं तुमचं मताधिक्य आणि एकंदरीतच तुम्हाला मिळणारी मतं, ह्या सगळ्याकडे सगळ्यांची नजर असणार आहे. या क्षणी विलासरावांचे हे शब्द मला आठवत असताना तुम्हाला आठवते, जाणवते हे केवढं मोठं चॅलेंज आहे? होय, अगदी. मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. लातूरला खूप योजना खेचून आणण्यासाठी परिश्रम घेतलेत. हे लोकांपुढे मी घेऊन जातोय आणि मला विश्वास आहे की लातूरचे मतदार, लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये विशेषतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची साथ पुन्हा एकदा जशी या अगोदर दिली तशीच पुन्हा एकदा ते देतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. आता मताधिक्य
किती मिळेल हे निकालानंतरच कळेल. पण मला असं वाटतं की भरघोस मतदान ते देतील असा मला विश्वास आहे. धन्यवाद अमितजी आमच्याबरोबर बोलल्याबद्दल. एकंदरीतच विलासराव देशमुखांचा हा मुलगा आहे, त्यामुळे एरवी राजकारणी निवडणुकीच्या काळामध्ये नेमकं बोलतात, मोजकं बोलतात, पण विलासरावांचा संस्कार असणारा माणूस हा राजकारण निवडणुका नसतानाच्या काळामध्ये सुद्धा खूप मोजकं बोलत असतो. अमित देशमुख नेमकं तसंच बोलले.